पहली टीम बनेगी। एक इनाम पक्का है आज, और इसलिए बहुत इम्पोर्टेंट मैच है। इस मैच के हमारे दोनों अंपायर्स मैदान के अंदर जा चुके हैं। tenniscricket.in पर उपस्थित तमाम दर्शक भाइयों का हार्दिक स्वागत, और जो मैदान पर हमारे दर्शक उपस्थित हैं आपका भी हार्दिक स्वागत। आज शुभ शनिवार, बजरंगबली का वार है, और आज के दिन ये टूर्नामेंट का अंतिम पड़ाव, आखिरी 2 मैच बचे। अगले 3 घंटे में फैसला हो जाएगा हु विल विन दिस चैंपियनशिप। पहला ओवर करने के लिए आ रहे हैं सातारा एक्सप्रेस भूषण गोड़े। अगर आज आप पहली बार इस टूर्नामेंट को देख रहे हैं तो आपका स्वागत है। हर टीम में 2 ऑल इंडिया आइकॉन है, और इस वक्त वेताल स्वामी टीम के ऑल इंडिया आइकॉन है भूषण गोड़े और प्रथमेश म्हात्रे, और दूसरी तरफ स्मरण 11 के ऑल इंडिया आइकॉन है पवन केने और भावेश पवार। एनपी स्पोर्ट्स में विश्वजीत ठाकुर और महेश नानगुड़े को आपने देखा। हार्दिक 11 में आपने केतन म्हात्रे और प्रीतम बारी को देखा ऑल इंडिया आइकॉन के रूप में, और धनवी 11 में सुमित डेकले और दर्शन बांदेकर को आइकॉन के रूप में देखा। 10 आइकॉन ये टूर्नामेंट में खेल रहे हैं। पहली गेंद ऑन द राइज खेल दिया, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर, आउटस्टैंडिंग चौका। बिल्कुल मिडलिंग करते हुए उस गेंद को खेल दिया था, और पावर प्ले में इससे बढ़िया स्ट्रोक क्या हो सकता है। भूषण गोड़े का गर्मजोशी से स्वागत। 4 विदाउट लॉस, बढ़िया बॉल। अब ये भूषण गोड़े का स्टॉक बॉल है, जब जब भूषण को जरूरत पड़ती है ये लाइफलाइन बॉल है, और ये लाइफलाइन बॉल को इस्तेमाल किया। धीमा ऑफ कटर। फरमान खान ऑल इंडिया क्रिकेट में बहुत जबरदस्त इस तरह की गेंदें करते हैं, और भूषण गोड़े ने थोड़ा सा एडजस्टमेंट किया अपनी लाइन और लेंथ में, कारगर साबित होती हुई। 4 विदाउट लॉस। पहले बल्लेबाजी कर रही है इस वक्त स्मरण 11, बॉलिंग कर रही है वेताल स्वामी। एक और धीमी बॉल, ओवर पिच, और यहां पर लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। जन्नाटेदार शॉट। स्टॉक में था जन्नाटा, और अब तीसरे अंपायर की मदद। चौका या छक्का है ये थर्ड अंपायर डिसाइड करेंगे। जब रात आती है थर्ड अंपायर का काम बढ़ जाता है। पवन केने लगातार अच्छा खेलते आ रहे हैं, और काफ़ी पॉपुलर हैं इंस्टाग्राम पर और सोशल मीडिया पर। ज़बरदस्त फैन फॉलोइंग भी है उनकी, और उनके ऊपर भी गाने बने हैं। एक्शन रिप्ले के ऊपर काम चलता हुआ। विजय भगत साहब स्वयं हमारे साथ हैं। सबसे पहले ग्राउंड में आते हैं विजय भाई, और हमें कॉफ़ी पिलाई, हमसे बातचीत की। मतलब एकदम डाउन टू अर्थ, आपला माणूस, ऐसा हम कह सकते हैं, हक्काचा माणूस, आपला माणूस विजय भाई भगत, शिवसेना शहर अध्यक्ष एवं उपनगर अध्यक्ष शाहपुर नगर पंचायत, और शाहपुर तालुका टेनिस क्रिकेट एसोसिएशन की ये पेशकश। शाहपुर तालुका टेनिस क्रिकेट, यस इट्स अ 6। दूध का दूध पानी का पानी, एंड दैट्स अ गुड शॉट बाय पवन केने। 2 रन और बढ़ जाएंगे, पहले 4 दिए थे, अब 2 मोर। स्कोर नाउ 10। गोले की धीमी गेंद, ओहो हो,
भूषण गोले, उसके सामने बल्लेबाजी के पवन केने के शोले, और दिल बोल रहा है ओले ओले। फास्ट बॉल दी, दायरे के बहुत ज्यादा बार वाइड बॉल दी गई है। नॉर्मल स्पीड से चेंज ऑफ पेस कराने का प्रयास। चेंज ऑफ पेस, अब ऐसा जरूरी नहीं है कि चेंज ऑफ पेस केवल स्लो बॉल हो, चेंज ऑफ पेस फास्ट बॉल भी हो सकती है। आपके नॉर्मल स्पीड से ज़्यादा फास्ट करने का प्रयास, और वहीं पर नुकसान हुआ। 11 रन बगैर किसी नुकसान के पहले ओवर में। धीमी बॉल और हर स्टॉक बॉल पर जबरदस्त काम करता हुआ भूषण गोले। भूषण गोले और दर्शन बांदेकर ऑल इंडिया टेनिस क्रिकेट के इन डिमांड आइकॉन प्लेयर्स हैं। प्रीतम बारी, व्हाट अ प्लेयर। प्रीतम बारी कुछ भी कर सकता है। पर्दे पर स्कोर आगे बढ़ता हुआ 12, 1 ओवर 12 रन, 1 डजन रन बने हैं। पहले बैटिंग करते हुए स्मरण 11 गेर से, और वेताल स्वामी 11 शाहपुर। शाहपुर का एक ऐसा इवेंट जिससे आप दूर नहीं रह सकते। या तो ऑनलाइन देखिए, ऑफलाइन देखिए, चर्चा करें। डेली हमारी व्यूअरशिप भी बढ़ती जा रही है, और केवल 2 दिन का इवेंट। नया ओवर करेंगे हैप्पी। इसके पहले वाले लीग मैच में हैप्पी ने क्या जबरदस्त यॉर्कर दागा था, और कल मैन ऑफ द मैच भी जीते थे। भावेश विशे भी एक मैन ऑफ द मैच जीत चुके हैं बॉलिंग के लिए। बढ़िया शुरुआत। दायरे के थोड़ा सा बाहर ऑफ स्टंप के इर्द गिर्द गेंद को रखने का प्रयास है। बल्लेबाज के फुटवर्क की परीक्षा है, क्योंकि बॉल के पिच तक जाना होगा। और तमाम गेंदें अब तक पवन केने ने खेली है। ओवर पिच बॉल और एक्स्ट्रा कवर पर कैच आउट हो गए, बिल्कुल बाउंड्री लाइन के 2 सेंटीमीटर अंदर। भव्य कैच। बहुत ही उम्दा कैच। आदित्य दादू ने कैच ले लिया, और पवन केने की पारी समाप्त हुई। भूषण गोले रोक नहीं पाए थे, लेकिन हैप्पी ने रोका। और यही फर्क है, जब दाएं हाथ का बॉलर वो एंगल पे बॉल करे और बाएं हाथ का बॉलर राउंड द विकेट आते हुए ज़्यादा पैनापन दिखाते हुए, और एक 4 से 5 डिग्री का भी फर्क पड़ता है, तो बल्लेबाज के स्ट्रोक में तकलीफ आ सकती है। बढ़िया कैच स्मरण 11 का, और पहला झटका देने में कामयाब रहे वेताल स्वामी 11। नया बैटर है वासुदेव दीवाने। चिट्ठियों का काम चल रहा है। बहुत बढ़िया माहौल में खेली जाने वाली शाहपुर प्रीमियर लीग। शाहपुर आप कहीं से भी आ सकते हैं। आप कार से आए, बस से आए, ट्रेन से आए। ट्रेन से आते हैं तो बहुत आसान है, आसनगांव ट्रेन पकड़ी आप, CSMT, या तो दादर, घाटकोपर, थाना, कल्याण, कहीं से भी आसनगांव ट्रेन में उतरें, और फिर आप यहाँ पर रिक्शा से पहुँच सकते हैं, बाइक से पहुँच सकते हैं। लेफ्टी बैटर, बहुत अच्छा स्टांस है, आंखें समांतर। हैप्पी की ये बॉल जड़ में आती हुई, हैप्पी बढ़िया यॉर्कर्स कर रहे हैं।
यॉर्कर स्लोअर वन, शॉर्ट पिच बॉल हिटिंग द रिप केज, चेंज ऑफ पेस, कई ब्रह्मास्त्र हैं पौराणिक जो हम पढ़ते आ रहे हैं। ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, अग्न्यास्त्र, नागास्त्र। जड़ में आती हुई गेंद अपील की गई है, हालांकि शायद अंदरूनी सिरा लगाया, बॉल गई है बैकआउट ऑफ स्क्वायर। नहीं, पैर से लगी है, सो इट्स गोइंग टू बी अ लेग बाय। और अब स्ट्राइक पर आते हुए यहां पर कैलाश, इस ओवर गए पहला रन कल्पेश। ऑन स्ट्राइक नाउ। हार्दिक और धनवी दोनों टीम के कैप्टन स्टेज पे आ जाए प्लीज। कैप्टन ऑफ हार्दिक एंड धनवी लॉर्ड्स होने जा रहे हैं। पांच ही टीम ली, लेकिन स्ट्रांग टीम ली, और ये वजह है कि चिट्ठियां हो रही है, दो दो ओवर के मैचेस। पुल कर दिया इस बार बढ़िया तरीके से, और बॉल सीधा लैंड होती हुई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। शानदार सिक्स। पहले बॉल पे 6 कल्पेश। 19 पहला सिक्स आते ही भव्य शुरुआत है, शानदार सिक्स। अमूमन पुल शॉट जो है मिड विकेट के डायरेक्शन में खेला जाता है, लेकिन इस बार स्टैंड एंड डिलीवर शॉट था, और क्या जबरदस्त अंदाज। हैप्पी की गेंद खेलना चाहते थे, और यस, LBW। परफेक्ट यॉर्कर, स्टंप टू स्टंप लाइन, और आउट। लेफ्ट आर्म बॉलर राउंड द स्टंप्स आए, एंगल बनाया, स्टंप पर थे, और जाकर बिल्कुल जूते को लगी। यॉर्कर और कैंसर दोनों में यही समानता है। कैंसर का समय पर इलाज न हो तो जान चली जाती है, और यॉर्कर को जल्दी पहचाना जाए तो विकेट खींच चली जाती है। बढ़िया विकेट। आधी रात को हैप्पी को नींद से उठाकर कहे यॉर्कर करना है, यस सर आई विल डू इट। और नए बल्लेबाज है ऋतिक दीवाने, और नया ओवर लेकर आ रहे भावेश विशे। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है बहुत अच्छी स्थिति में। नाइनटीन फॉर 2, 11 बनाकर आउट हुए पवन केने। हार्दिक और धनवी के कैप्टन स्टेज पे आ जाए। 6 पर अभी आउट हुए कल्पेश, और वासुदेव दीवाने के साथ जुड़ चुके हैं अब ऋतिक दीवाने। हम भी दीवाने, तुम भी दीवाने, कर दे पूरी दुनिया को दीवाने, हो जाएंगे परवाने मस्ताने अगर चल गए दोनों दीवाने। वासुदेव का स्ट्रोक बढ़िया है, हालांकि बहुत ज़्यादा ऊंचाई नहीं मिली थी, 1 रन ज़रूर लिया। भूषण गोले सही जगह पर रखे गए थे, ऊंचे हाइट वाले खिलाड़ी है, और बड़े आराम से बॉल को स्टॉप किया, थ्रो किया। स्वयं बॉलर भी है, इसलिए उनका थ्रोइंग आर्म स्ट्रांग है। वासुदेव 11 आणि धनवी, सॉरी हार्दिक आणि धनवी दोन्ही संपर्क करा चिठ्ठ्यासाठी। कॅप्टन नसेल तर प्रतिनिधी पाठवा प्लीज। विजयभाई भगत स्वतः वाट पाहत आहेत तुमची।
लोअर फुल टॉस बॉल और इसको नज़ाकत के साथ खेलते हुए 1 को 2 में तब्दील कर दिया। थोड़ा रिस्की है लेकिन कर लेंगे। बल्ले को ग्राउंड करते आए, थोड़ी धूल मिट्टी उड़ रही थी। जैसे फिल्मों का महानायक जब आता है तो धूल मिट्टी उड़ती है, बल्ले को ग्राउंड किया। स्कोर अब 22 फॉर 2। पारी का तीसरा ओवर, 7 ओवर के मुकाबले एक अलग फॉर्मेट। आइकॉन के लिए भी रिस्ट्रिक्शंस है। एक आइकॉन 2 ओवर से ज़्यादा नहीं कर सकता, दूसरा आइकॉन 1 ओवर कर सकता है। लेकिन आइकॉन्स को भी मज़ा आ रहा है इसमें खेलने का, क्योंकि बहुत ज़बरदस्त आयोजन है। स्ट्रेट ड्राइव, हाथ को लगकर बॉल स्टंप पर गई, स्टंप से रिफ्लेक्ट हुई, भूषण गोले के पास गई। और ये जो 10 आइकॉन हमारे साथ खेले वो आगे जाकर पूरी दुनिया में ये टूर्नामेंट के बारे में बताएंगे। अगले साल और आइकॉन्स आएंगे। शाहपुर के खिलाड़ियों को वो देख कर जा रहे हैं। हो सकता है इसमें से कई खिलाड़ियों का नसीब बदल सकता है और नसीब बदलेगा, ये विश्वास रखिए। एक और उम्दा एंगल, हाथ का रिलीज बहुत बढ़िया रहा है, स्मूथ बॉलिंग एक्शन। 23 फॉर 2। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। 4 गेंदें हुई है, 2 गेंदें शेष। इस बार अपील की गई है, बल्ले से ज़्यादा गेंद पैरों को लग रही है, लेकिन इस बार बल्ले को लगी थी और बल्लेबाज के खाते में 1 रन। स्कोर 24। आज की शाम का ये चौथा मुकाबला राउंड रॉबिन टूर्नामेंट खेला गया 1992 के वर्ल्ड कप में। जैसे आपने ऑस्ट्रेलिया में देखा था, हर टीम ने बाकी की टीमों के साथ मैच खेला था, वैसा ही राउंड रॉबिन स्टेज वाला टूर्नामेंट। हर टीम को 4 लीग मैचेस मिले। धीमी बॉल थी और जड़ में आती हुई बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए 1 रन लिया। दूसरा होना मुश्किल है। भावेश विषय का एक अच्छा ओवर, 3 overs 25 runs, रन रेट 8.33। हार्दिक आणि धन्वी दोन्ही संघ नायकांनी त्वरित संपर्क साधावा। अर्जुन बांगर, कैलास भांडे लवकर या। अर्जुन बांगर लवकर या, इथे उपस्थित राहायचं आहे फक्त, तुम्ही नसाल तर प्रतिनिधी पाठवा। हां, या हार्दिक आलेले आहेत। गेंदबाज है आदित्य। आदित्य आदि, हैप्पी ने बहुत बढ़िया ओवर किया और उसके बाद भावेश विषय ने भी इम्प्रेस किया। और अब यहाँ पर आदित्य के ऊपर, आदित्य 4 गेंदबाजों के फहरिस्त के चौथे खिलाड़ी है जो बॉलिंग कर रहे हैं। बहुत बढ़िया, जिमी एंडरसन की तरह वो जंप करते बॉल को रिलीज करते समय। लवली बॉलिंग एक्शन, युवा खिलाड़ी। चिट्ठी की जा रही है। हार्दिक स्पोर्ट्स को बाय मिला है और धनवी और ये मैच जो चल रहा है उसमें हारने वाली टीम के बीच में 2-2 ओवर का मुकाबला होगा और यहां पर विकेट गिरना तय है। देखिए अभी अभी चिट्ठी हुई है, हार्दिक 11 को बाय मिला है और धनवी 11 और ये मैच में जो टीम हार जाएगी उसके बीच में 2-2 ओवर का मैच होगा। ये मैच को जीतने वाली टीम सीधा फाइनल में प्रवेश करेगी।
हेलो। नए बैटर है भावेश पवार, मिस्टर कंसिस्टेंट, ये उनका नया नाम हो सकता है। जिस तरह ये टूर्नामेंट में खेला है और पूरे करियर में खेला है, बहुत कम उम्र से अलग अलग टीमों से उन्होंने खेला, जय पवार के साथ भी खेला। ये एक ऐसा पावर है जिसका अलग डिमांड है, जिसका अलग पावर है। पुल कर दिया और यहां पर कैच आउट। बहुत बढ़िया विकेट आदित्य को मिलती हुई सफलता। अनमोल अनमोल के हाथ में कैच आया, ऋतिक दीवाने आउट। शुभम ठाणगे, महाराष्ट्र और भारत के टेनिस क्रिकेट में जो पवार हैं, इनका भी बोलबाला रहा है। प्रथमेश पवार, किरण पवार, अक्षय पवार, योगेश पवार, भावेश पवार, कृष्णा पवार, कई पवार है who have done great job। इन भावेश पवार एक ऑलराउंडर है, इस बात को हमें ध्यान में रखना है। बाकी सारे पवारों ने बल्लेबाजी में नाम किया, बराबर से टाइमिंग नहीं कर पाए थे, थोड़ा सा दूर खेले थे और नतीजा 1 रन। भूषण गोले बहुत अच्छे फील्डर भी रहे हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचेगा 27 फॉर 4 विकेट्स। 27 पे 4 पारी का ये चौथा ओवर चलता हुआ आदित्य द्वारा। अभी अभी जो ड्रॉ किया गया उसके मुताबिक बाई मिला है टीम हार्दिक 11 को, और 2-2 ओवर का जो मैच है वो खेला जाएगा धनवी 11 और ये मैच में पराजित होने वाली टीम के बीच में। जो टीम इस मैच को जीतेगी वो शाहपुर प्रीमियर लीग के फाइनल में प्रवेश करेगी। फुल टॉस बॉल, बेस बॉल हिट, दूर दराज सैर सपाटे पर जाती हुई गेंद, 6 रन। लास्ट बॉल, चौथे ओवर की आखिरी गेंद करेंगे आदित्य, युवा खिलाड़ी है। भावेश पवार ने भी कम उम्र में क्रिकेट की शुरुआत की, मेरे ख्याल से लगभग 13-14 साल की उम्र में वो बड़े सर्किट में आ चुके थे, और फिर जब तक उनकी उम्र 17-18 साल हुई ऑलरेडी घर घर में नाम पहुंच गया था। स्विच इट और कोई रन हो नहीं पाएगा। बढ़िया स्टॉपेज, ओवर समाप्त होते हुए 4, और आइए लेते हैं अब ड्रिंक्स इंटरवल। 4 ओवर के बाद स्कोर है 33 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स।
जा चुका है बैटिंग टीम द्वारा. 4 षटकांची समाप्ती झाली. आता उर्वरित 3 षटकं आहेत. भावेश पवार खेळपट्टीवर तग धरून उभा आहे आणि हॅपी नवीन षटक घेऊन येतोय. दुसऱ्या बाजूला फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तो शुभम ठाणगे. क्लिष्ट तंत्रात सौंदर्य दाखवणारा भावेश पवारने प्रेक्षकांना मैदानामध्ये खेचून आणलंय. भावेश पवार जेव्हा सामना खेळतो तेव्हा व्ह्युअरशिप वर जाते. फरदीन गाझी खेळतो व्ह्युअरशिप वर जाते. उस्मान पटेल खेळतो व्ह्युअरशिप वर जाते. कृष्णा सातपुते खेळतो व्ह्युअरशिप वर जाते. असे खेळाडू आहेत क्राऊड पुलर, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हे खेळाडू आणि त्यापैकी एक. 5व्या षटकाला सुरुवात होते. जलपान झाल्यानंतर खेळाडू सुद्धा ताजे तवाने होऊन मैदानामध्ये उतरलेत. हॅपी यांचा मंदगतीचा चेंडू. हॅपीची गोलंदाजी बघण्यासारखी असते. या पूर्ण स्पर्धेमध्ये कर्णधाराचा आत्मविश्वास वाढवणारा गोलंदाज, इतर गोलंदाजांना साथ देणारा हॅपी. आणि बाद झालेत. हॅपीचा अचूक मारा. दुसरा गडी बाद केलाय. तिसरा गडी आणि ज्या पद्धतीने तो फलंदाजावर अक्षरशः तुटून पडतो, म्हणजे आक्रमक पवित्रा घेऊन तो गोलंदाजी करत असतो. अजिबात बदल आली त्या नव्हतं. जागेवर उभा राहून खेळायचा प्रयत्न आणि कुठेतरी बॅटची कडा घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षक प्रथमेश म्हात्रेकडे आणि अजून एक गडी बाद होतोय. गडी क्रमांक 5 आणि नवीन फलंदाज आहे संदीप दिवाणे. गोलंदाजी करत असताना मात्र हॅपीने एक गोष्ट लक्षात ठेवली आहे की जर माझा प्रॉडक्ट चांगला असेल तर माझा प्रॉडक्ट विकला जाईल. आणि ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, त्याचे यॉर्कर, त्याचे मंदगतीचे चेंडू म्हणा, त्याचे गुडलेंथ चेंडू म्हणा, एखादा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डर्मेटॉलॉजी, ऑन्कॉलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी असे विभाग असतात, तसं त्याचा गोलंदाजीमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. मी स्लोअर वन टाकणार, मी हिटिंग द डॅक टाकणार, मी यॉर्कर टाकणार, मी गुडलेंथ टाकणार, लांब लचक रनअप, बुंदा आणि एक धाव. सराव करत राहणे आणि आपला खेळावर विश्वास. जिंकण्याचे डोहळे लावतो डोक्यास टाळे अशी एक म्हण आहे. आणि जो संघ जिंकण्याची स्वप्न बघत होता त्या संघाचे एकामागे एक गडी बाद केलेत. आणि आता सर्व काही भावेश पॉवरवर अवलंबून आहे, कारण बॅटिंग पॉवर प्ले आहे. भावेश वर्सेस हॅपी. प्रथमेश मात्र एक क्षेत्रक्षण सजवतोय. क्षेत्रव्यूह बघा वर्तुळाच्या आतमध्ये. भावेश पवारने मारलेला हा उत्तुंग फटका 6 धावा. परत एकदा दुसरा षटकार. मगाशी या मैदानाचा बाहेर एक रिक्षा उभा होता, त्याच्या मागे लिहिलं होतं चिटके तो फटके. असे फटके तो देतोय. आणि हा दुसरा षटकार, यामुळे धावसंख्येला
आकार भेटतोय. धावसंख्या झाले 40. भावेश उभा आहे. पूर्ण करिअरमध्ये भरपूर वेळा तो यशातून अपयशातून गेला, परंतु कधी त्याने हेलकावा खाल्ला नाही असा फलंदाज, ऑलराऊंडर. आणि हा मोठा फटका चोपून काढलाय फुलटॉस चेंडूला. तिन्ही पण सिक्सच मारले. 4 बॉल फेस केले, 18 वर खेळले. 4 चेंडूमध्ये 18 धावा काढून तो खेळतोय. 3 षटकार मारले आतापर्यंत आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 46. 46 धावा, त्यात 18 धावाचं कॉन्ट्रीब्युशन माझं आहे. डोळे मिटून विश्वास करावा असा हा खेळाडू. 46. बॅटची कडा आणि ओ सोपा झेल. आता यापेक्षा सोपं काय असेल? किती सोपं काम. म्हणजे अगदी देसले अमृततुल्य मधनं एक कटिंग मागवा आणि प्यावा, यापेक्षाही सोपं काम. आणि हा सोपा झेल नक्की महाग पडेल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा आणि पॉवर प्लेचं हे षटक खूप छान राहिलंय फलंदाजी करणाऱ्या स्मरण एकादशसाठी. स्मरण 11साठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण हा जिंकला तर डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश आहे. आणि तसेच वेताळ स्वामीसाठी पण तीच एक संधी आहे फायनलमध्ये पोहोचण्याची. आणि आता भूषण गोळे ज्यांनी पहिलं षटक केलं होतं आणि त्याला परत गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. पण अजूनही या सामन्यावर एखाद्या संघाची मगर मिठी आहे असं आपण सांगू शकणार नाही. ओह, व्हॉट अ यॉर्कर. बचावाची झॅड सिक्युरिटी भंग करून तो चेंडू यष्ट्यांवर गेलाय आणि क्लीन बोल्ड. व्हॉट अ यॉर्कर. या डावातला हा 6वा गडी बाद झालाय. नवीन फलंदाज नरेंद्र दिवाने. भूषण गोळेला मानलं पाहिजे, ज्या पद्धतीने तो स्वतःचा क्रिकेट खूप गंभीरतेने घेतो. परंतु तिथे भावेश पवार उभा आहे आणि भावेश पवारला बाद जरी करू शकलो नाही तर त्याला स्ट्राईक पासून आपण लांब ठेवूया, हा सुद्धा एक प्लॅन होऊ शकतो. नरेंद्र दिवाने योग्य वेळी त्यांचं आगमन झालंय खेळपट्टीवर आणि भूषण गोळे यांना सामोरे जात आहेत. अजून एक यॉर्कर अँड गॉन. काय जबरदस्त पायचीचं अपील आणि बाद होऊन परततोय नरेंद्र दिवाणे. तर बाद होऊन परतले. भूषण गोळे 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले आणि हा 9वी वेळ आहे जिथे गोलंदाज हॅट्रिकवर येतोय. बघूया हॅट्रिक होतंय की नाही. परंतु नवीन फलंदाज
विकास आलाय. विकास धावांचा विकास करणार की नाही ते मला माहीत नाही, पण भूषण गोळे याला मानलं पाहिजे. तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी, तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी, आणि भूषणची गोलंदाजी बघून प्रेक्षक नक्की घेतील सेल्फी. हां, आपलं कामच एक नंबर आहे भावा. नवजोत सिंग सिद्धू खूप बिझी असतो म्हणून भारतात बाकी लोकांना ही जबाबदारी दिली आहे. पण कसे दिवस येतात त्याची सुद्धा उचल बांगडी झाली IPLच्या कॉमेंट्रीमधून. म्हणजे काही होऊ शकते. इरफान पठाण यांची सुद्धा IPLमध्ये यावर्षी समालोचनाची संधी हुकलेली आहे. संधी येतात, संधी जातात. तर विकास हॅट्रिक बॉल. स्टेशनवरनं गणपतीपुळेकडे जातात, तिथे एक गाव आहे. त्या गावाच्या बाहेर एक बोर्ड आहे. बोर्डावर लिहिलं आहे अक्षर कळे अपघात टळे, आणि ते गोळेचे चेंडू कळे आणि गडी टळे अशी गोष्ट आहे. परत एकदा चांगला यॉर्कर, मात्र त्या चेंडूचा गतीचा वापर करत भावेश पवार यांनी 2 धावा खूप वेगाने काढल्या आहेत. धावसंख्या आता 49 आणि गडी बाद झाले ते 59. भावेश पवार खेळपट्टीवर उभा राहणं हे खूप गरजेचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर स्मरण एकादश यांची स्थिती आगीतून निघून फुफाड्या जाण्यासारखी झाली आहे. ओ व्हॉट अन अँगल, स्लॅंटर बॉल. सामना अटीतटीचा होईल यात मात्र शंका नाही आहे, परंतु आत्ताच्या घडीला जबरदस्त कामगिरी. 49 गडी बाद, 7 षटकांचा सामना आणि 7 गडी आधीच बाद झालेत. सॉफ्ट हँड्स आणि 50 गाठली आहे स्मरण एकादश या संघाने. भूषण गोळे यांचं षटक संपलंय. 6 षटकांचा खेळ, 50 गडी बाद. शेवटचं षटक आता सोपवलं जाणार आणि बघावं लागेल कुठल्या गोलंदाजाकडे हे सोपवलं जाईल. 4 धावा देत 2 गडी बाद केलेत आणि प्रथमेश म्हात्रे पिट्टू आता गोलंदाजीसाठी येत आहेत. रायगड येथील फुंडे एक गाव आहे आणि त्या गावातला हा रत्न आहे. अशी छोटी गावं आहे ज्याला पूर्ण जगात क्रिकेटच्या नकाशावर स्थान मिळालं. चांभारलीला रजत मुंडेमुळे, देवतला मयूर वाघमारेमुळे म्हणजेच मनीष वाघमारेमुळे, सावळेला किरण पवारमुळे, पारगावला आकाश तारेकर आणि सुमित धोंगडेमुळे, तोंडरेला विश्वास पाटीलमुळे, आणि आजही भरपूर खेळाडू आज विद्युत झोतात रायगडमधनं आले. विश्वास पाटील, बारक्या कांबळे, आकाश तारेकर असे भरपूर खेळाडू रायगडने दिले. उस्मान पटेल दिला. ओ व्हॉट अ शॉट. टिचकी मारली आहे बॅटनी आणि हा जेल सुटला आहे. 4 धावा. दूसरा कैच छूटा है. धावसंख्या 54. भावेश पवार यांची वैयक्तिक धावसंख्या 25. एका हाती तो उभा आहे. गोड शिरा बनवलाय साजूक तुपात,
गोड शिरा बनवलाय साजूक तुपात आणि भावेश पवार दिसतोय आमच्या तारणहारच्या रूपात. कारण त्याने जे आज काल आज दोन्ही दिवस त्याने दिवस गाजवला. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण आणि छोटे छोटे इनपुट्स त्यांनी कॅप्टनला दिलेत. मात्रेचा हा चेंडू हवेमध्ये गॅपमध्ये मारलेला फटका. अजून एक चौकार. चाबुक शॉट. 58 धावा 7 गडी बाद. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. 29 धावांवर नाबाद. क्रिकेट मी फेकणार नाही माझी विकेट. डगआउटमध्ये बसलेल्या खेळाडूंचा चेहऱ्यावर हसू आणणारी खेळी. आणि याचबरोबर प्रथमेश म्हात्रे गडी बाद करतायत. भावेश पवार यांचा चांगला झेल. अक्षय अधिकारी याने टिपलेला झेल. जबरदस्त खेळी खेळत भावेश पवार परतलाय. शौर्य, संयम, साहस, सहनशीलता, काय जबरदस्त खेळी. वर्षानुवर्ष लक्षात ठेवावी. 10 चेंडूमध्ये 29 धावा त्याने काढल्या. आणि आता नवीन फलंदाज किशोर. प्रथमेश म्हात्रे यांना मानलं पाहिजे, कारण शेवटचं षटक टाकणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. परंतु खूप चांगली गोलंदाजी. यावेळेला काय पंच मारला होता, परंतु एकच धाव. शेवटचे 2 चेंडू आणि 59 धावा 8 गडी बाद. फलंदाजीचा शेपूट आता म्हणावं लागेल. टेल एंडर्स. पण काय अस्खलित फलंदाजी, म्हणजे एखादा खळाळत झरासारखे त्याचे फटके बघायला मिळाले. सौंदर्याने ओठांबलेली डावखोरी फलंदाजी आज भावेश पवारने दाखवली आहे. चेंडूला ग्लान्स करायचा प्रयत्न होता, बघावं लागेल. लेग बाय. आणि धावसंख्या झाले 60. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्यावर षटकाला 66 आणि फाईट होईल. स्मरण 11 कडे चांगले गोलंदाज आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला वेताळ स्वामी हा संघ सुद्धा आता पेटून उठलाय. आम्हाला फायनलमध्ये प्रवेश करायचाच आहे. फुलटॉस चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. उत्कृष्ट ड्रायव्हिंग आणि बीमरसाठी रिफर केलंय. धन्यवाद डीजे. फायर डिलिव्हरी. बॉल डीप झाला होता. फ्रंट फूटवर खेळत असताना पंच अजित पुत्रन वेटरन अंपायर. तर पहिला डाव संपुष्टात आलाय. एकच वाईड आपल्याला बघायला मिळाला, परंतु फायनल स्कोर जो आहे 64 धावा आणि सामना जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे. तो म्हणजे गोलंदाजी करणारा संघ वेताळ स्वामी 11ला भावेश पवारची चांगली खेळीमुळे
या सामन्यामध्ये एक चांगलं दृश्य उभं केलं त्यांनी आणि तो दृश्य कसं असेल पुढील 7 षटकांमध्ये ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या 2 युवा समालोचक मित्रांना मी बोलवतोय. एका बाजूला म्हणजेच आमचे राऊतजी आणि दुसऱ्या बाजूला अजय घरत. उत्तम दृकश्राव्य अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. थँक्यू सो मच हरेश पंड्या सर. शहापूर प्रीमियर लीग 20-25मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ग्रामीण टेनिस cricket.in या यूट्यूब वाहिनीवर क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद लुटतायत. सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्सचं सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते विजयभाई भगत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं शहापूर तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं आत्तापर्यंत जवळपास 2,50,000पेक्षा अधिक लोकांनी ही स्पर्धा एन्जॉय केलेली आहे ऑनलाईन. आणि यावरून देखील कळतंय की किती सुंदर स्पर्धा आहे. एक यशस्वी स्पर्धेचं आयोजन आदरणीय विजयभाई भगत यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. अंतिम लीग सामना आहे, परंतु जिंकणारा संघ हा थेट फायनलमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळेच अनन्यसाधारण महत्त्व या सामन्याला प्राप्त झालेलं आहे. स्मरण 11 गेरसे आणि त्यांच्या विरोधात वेताळ स्वामी. तुर्तास शहापूर प्रीमियर लीग 2025च्या या महारण संग्रामाच्या उत्तरार्धात आम्हा सगळ्यांच्याच विनंतीला मान देऊन या स्पर्धेच्या उत्तरार्धात या महारण संग्रामाचा आस्वाद आणि आनंद घेण्याकरता शहापूरच्या उद्योग क्षेत्रातील एक उत्तुंग नाव शिवसेनेचे उपतालुका प्रमुख माननीय निलेश दादा मांजे साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं सन्माननीय निलेशजी मांजे साहेब आपलं मी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. शहापूर प्रीमियर लीग 2025चा हा महाथरार. खरं तर यानंतर आपल्याला 2 सामने पाहायला मिळतील 2-2 षटकांचे, जिथे गुणतालिकेमध्ये त्यांची बरोबरी झाली आणि त्यातून आपल्या SPLच्या नियमानुसार आपण काही नियम नवीन लागू करण्यात आले आणि त्यामध्ये आपण एक चिठ्ठी 3 चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. जी चिठ्ठी उचलण्यात आली त्यातल्या त्या एका संघाला पुढच्या फेरीकरता प्रवेश दिला आणि उर्वरित 2 चिठ्ठ्यांमधील संघ एकमेकांच्या विरोधात 2 षटकांचे सामने खेळतील. त्यातला विजेता संघ चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव आलंय त्या हार्दिक 11 या संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. आणि मग चालू असलेल्या सामन्यातील पराभूत होणारा संघ मात्र पुढच्या मॅचमध्ये धनवी 11 संघाविरुद्ध खेळणार आहे. अर्थातच ती एक प्रकारे क्वार्टर फायनलची लढत असेल. हार्दिक 11 संघ हा सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे असं म्हणता येईल. चालू असलेला सामना सेमीफायनल सारखा आहे, परंतु तो सेमीफायनलचा नाही आहे. अशी आता समीकरणं इथे जुळतायत. सेमीफायनलचा सामना नाही आहे याचं कारण असं आहे की पराभूत होणाऱ्या संघाला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. नॉर्मली आपण जे पाहत आलेलो आहोत युजली की सेमीफायनलमध्ये पराभूत झालेला संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला जातो, पण इकडे आपण बघतोय की सेमीफायनल सारखा सामना आहे, कारण जिंकणारा संघ हा फायनलमध्ये दाखल होणार आहे. स्मरण 11 संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 64 धावा फलकावर लावल्यात आणि 65 धावा विजयाकरिता बनवायच्या आहेत वेताळ स्वामी टीमला. टॉस जिंकला होता वेताळ स्वामी टीमनं. प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजांनी कार्य बऱ्यापैकी केलेलं आहे, पण 60+ धावसंख्या नेहमीच एक चॅलेंजिंग स्कोर, एक थोडंसं खडतर आव्हान म्हणता येईल चेस करणाऱ्या टीमसाठी या मैदानावर. निश्चित सर, भावेश पवार अगदी जर आपण पाहिलं सर ते शेवटच्या क्षणांपर्यंत मैदानावर उपस्थित होता आणि असं असताना देखील 65 पर्यंत रोखण्यामध्ये यश आलं वेताळ स्वामी संघाच्या गोलंदाजांना. जो आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली, ज्या लईनं गोलंदाजी होणं आवश्यक होतं, परंतु इथल्या खेळपट्टीचा जर आपण आत्तापर्यंतचा अंदाज पाहिला, या खेळपट्टीचा आत्तापर्यंतच्या स्वभावाशी जर आपण सुसंगतता खऱ्या अर्थानं राखली तर निश्चितपणानं याही धावा वाचवण्यासाठी पुष्कळ आहेत स्मरण स्पोर्ट्स गिरसी संघाकरता, कारण या संघाकडे तितक्या ताकदीचे गोलंदाज देखील पाहायला मिळतील. परंतु पुन्हा एकदा बरसावं लागेल. एक या सगळ्या 5 टॉप टीम आपण ज्या घेतल्या शहापूर प्रीमियर लीग 2025च्या या महापर्वामध्ये, तिथे थोडंसं वेताळ स्वामी संघ हा इतर संघांच्या तुलनेमध्ये आपल्याला नवखा वाटत होता, परंतु या संघाने कमाल केली. आज फाईट करतोय महाअंतिम फेरीच्या
प्रवेशासाठी त्या दालनावर तो उभा आहे. या चालू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ विजेता ठरेल तो थेट आपल्याला शहापूर प्रीमियर लीग 2025च्या या फायनलमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे जे हा जो संघर्ष या दोन संघांमध्ये घडणार आहे तो मात्र अविरत असेल. तो एक वेगळ्या प्रकारच्या खेळाची नुकतंच ज्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन झालेलं आहे, सुप्रसिद्ध उद्योजक आणि शिवसेनेचे शहापूर उपतालुका प्रमुख माननीय निलेश दादा मांजे यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं माननीय विनोद दादा भोईर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय निलेशजी मांजे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. आघाडीची जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. डावखुरा फलंदाज, शैलीदार फलंदाज, आयकॉन प्लेयर प्रथमेश म्हात्रे आणि त्याच्या समवेत जितेश खारीक. जितेशला सलामीला बढती देण्यात आलेली आहे. पहिला बॉल कल्पेशकडून बॅटची कड लागली आहे, मात्र बॉल गल्लीमधून निघाला आहे डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव पहिल्या बॉलवर. स्लिप इन प्लेस. सुरुवातीपासूनच गोलंदाजीमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय आणि अशीच कॅप्टनशिप राहिलेली आहे सुरुवातीपासूनच या स्पर्धेमध्ये संदीप दिवाणीची. अटॅक नेहमीच तो करत आलेला आहे आणि ते देखील एक यशाचं रहस्य राहिलेलं आहे या टीमसाठी. चांगली कॅप्टनशिप त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे, अनुभवायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. स्ट्राईक जितेशकडे असेल. जितेशनं प्रभावित केलं आहे या स्पर्धेमध्ये. खूप चांगल्या इनिंग्स तो खेळलेला आहे आणि तेच पाहता बॅटिंग ऑर्डरमध्ये त्याला आणखी पुढे पाठवण्यात आलेलं आहे. या अगोदर 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर तो खेळलेला आहे, पण ह्या मॅचमध्ये सलामीला आला आहे. कल्पेश जाधव पुढचा बॉल घेऊन. खोलवर टप्प्याचा बॉल, क्विकर बॉल होता, पायावर आदळला आहे. सिंगल सोडण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश मिळेल. डायरेक्ट हिटची होती खरं तर आवश्यकता. निशाणा चुकलाय. लेग बाईचा इशारा केलाय पंचांनी. अर्थातच पायाला देखील स्पर्श नव्हता असं पंचांचं मत आलंय. अवांतर धाव, धावसंख्या 2. निश्चित जितू खारीकला खरं तर प्रमोट करण्यामागे हेही कारण असेल का तो ताकदीवर जास्त खेळणारा खेळाडू आहे. सध्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जर त्याला संधी मिळाली, इनफिल्ड क्लिअर करता आली तर मोठे फटके जितूच्या बॅटमध्ये निश्चित येऊ शकतात. पुढचा चेंडू कल्पेशचा प्रथमेश म्हात्रेसाठी. ते मात्र पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करेल चेंडूचा. एकदा धाव निघाली पूर्ण. दुसरा धावेचा देखील प्रयत्न झाला आणि या 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. अजय सर 65 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आत उतरलाय. सुरुवातीची 2 षटकं आतापर्यंतचा प्रवास बघता निश्चितपणानं या जोडगोळीनं चर्चा केली असेल. त्या पद्धतीनं ते खेळाला पुढे नेतील. कारण कल्पेश जाधवनं जर स्टार्ट केली असेल ॲज अ स्ट्रायकर बॉलर, तो स्मरण स्पोर्ट्स गिरसे संघाकडनं जर सुरुवात करत असेल तर माहीत आहे की अजूनही बऱ्याच तोफखान्याचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. आणि विशेषतः डावखुऱ्या फलंदाजासाठी तो डोकेदुखी ठरलाय. परंतु यावेळेला जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून खणखणीत चौकार. डावखुऱ्या फलंदाजांच्या विरोधात बहुतांश वेळेला सक्सेसफुल ठरलेला गोलंदाज आहे कल्पेश जाधव, परंतु हा बॉल जास्त पुढे टाकला. उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल होता. अगदी ओव्हर पिच. त्याचा फायदा पूर्णपणे घेतलाय प्रथमेशनं आणि मागच्या मॅचमध्ये प्रथमेशला सूर गवसला होता. संघ पराभूत झाला होता, परंतु 24 धावांची एक चांगली खेळी त्या मॅचमध्ये प्रथमेशनं खेळली होती. तोच कॉन्फिडन्स घेऊन तो या मॅचमध्ये उतरलेला दिसतोय. निश्चित सर. आणि प्रथमेशकडे ती कला आहे की अगेन्स्ट द फिल्डिंग सेटअप तो सातत्यानं खेळत असतो आणि म्हणूनच या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही संधी दिली जाते यावेळेला सूट करण्याचा प्रयत्न होता. आणि जो उल्लेख तुम्ही यावेळेला केला की डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी बाहेर निघणारा चेंडू आणि तो त्या ताकदीनं वळवतोय ते मात्र कौतुकास्पद आणि तेच कारण ठरलंय. तो सातत्यानं यशस्वी ठरलाय लेफ्ट हँडेड बॅटरच्या समोर. अगदी ऑफ ब्रेक गोलंदाजाप्रमाणे चेंडू वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज आहे कल्पेश. यावेळेला वेट करत असताना चांगला फटका. पॉइंटला क्लिअर केलंय. फिल्डर पाठलाग करतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि तिकडे फिल्डरचे प्रयत्न देखील जबरदस्त आहेत. कमालीचं क्रिकेट. 3 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत आणि 3च मिळतील, मात्र 3 देखील महत्त्वाच्या धावा आहेत. गुणवत्ता बॅटिंगमधली आपल्याला पाहायला मिळते प्रथमेशची. चेंडूच्या मेरिटवर खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. ते तो दर्शवत असताना ऑफ साईडला तो खूप चांगले फटके मारू शकतोय हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या 11. विकेट गेलेली नाही. आणि आपण स्कोअर कंपॅरिझन बघितला पहिल्या ओव्हरनंतर तर 12ला एकही विकेट नव्हती. प्रथम बॅटिंग करत असताना स्मरण 11 संघाची. प्रत्युत्तरात 11ला विकेट नाही आहे. टार्गेट 65 धावांचं आहे. सुरुवात ऑलमोस्ट आपल्याला समसमान पाहायला मिळते दोन्ही संघांची.
आणि मी म्हणेल समाधानकारक म्हणण्यापेक्षा चांगली सुरुवात झाली आहे, जिथे तुम्ही 65 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आत उतरलात, 11 धावा कल्पेशच्या विरोधात आल्यात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आजच्या रात्री पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये विकेट जाण्याचा जो काही सिलसिला चालू होता त्याला मात्र कुठेतरी तुम्ही खंड पडू दिला आहे, त्याला मात्र कुठेतरी भंग पावण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न केलेत त्यामध्ये मात्र तुम्हाला यश मिळालं आहे आणि ही जमेची बाजू असेल, कारण आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर प्रथमेश, जितू खारीक, 2 फलंदाज, खरं तर जितूला आज प्रमोशन जे दिलं आहे जितेशला प्रमोशन ऑफकोर्स देण्यात आलेलं आहे, कारण त्याने चांगला फॉर्म राखला आहे बॅटिंगमध्ये. पण पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमेशनं ज्या पद्धतीनं सुंदर फटके मारलेले आहेत, एक लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, त्यानंतर पॉईंटच्या वरून बॉलला कट करत असताना धावा वसूल केल्यात, आत्मविश्वास त्याचा दुणावताना दिसतोय. आणि जितेशला जर पुन्हा एकदा या मॅचमध्ये देखील सूर गवसला तर मात्र हे टार्गेट तेवढं कठीण जाणार नाही आहे. हे दोन्ही सलामीवीर फार महत्त्वाचे आहेत. पण जेव्हा आपण बघतोय प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजी आक्रमणाकडे, मग आपल्याला समजतं की हे टार्गेट तेवढं देखील सोपं नाही आहे, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये आहेत भावेश पवार, पवन केणे, ओमकार तारमळे सारखे खतरनाक गोलंदाज, ऋतिक दिवाणेला देखील आपण विसरू शकत नाही आहे. तर ऑप्शन्स खूप चांगले आहेत. निश्चित, आणि त्या ऑप्शनचा सर, आणि त्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट अजय सर ती अशी आहे की ऑप्शन अवेलेबल आहेत आणि त्या ऑप्शनचा वापर कसा करावा, मास्टर माइंड असणारा संदीप दिवाणे देखील त्या संघाला लीड करतोय, त्याची कॅप्टन्सी खऱ्या अर्थानं निभावतोय आणि आत्तापर्यंत संदीप दिवाणीच्या कॅप्टन्सीचा प्रवास हा कौतुकास्पद राहिला आहे. टेनिस क्रिकेट रसिकांसाठी फार मोठी पर्वणी शहापूर प्रीमियर लीग 20-25 11वं पर्व आहे खरं तर SPLचं, परंतु हे पहिलं पर्व ज्यामध्ये प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच स्पर्धेची भव्यता ही सातत्याने आता वाढताना दिसते. नवीन षटकाला सुरुवात होत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं आणि शेवटचं षटक. भावेश पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. भावेश पवार ज्यानं बॅटिंगमध्ये उत्कृष्ट योगदान दिलं या टीमसाठी. प्रत्येक मॅचमध्ये खोऱ्यानं धावा त्याने काढल्यात. 20 पेक्षा अधिक धावा प्रत्येक मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. तुर्तास शहापूर प्रीमियर लीग 2025च्या या महारण संग्रामाचा आनंद आस्वाद घेण्याकरता शहापूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक, शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि जिजाऊ संघटनेचे शहापूर विधानसभा प्रमुख आणि या स्पर्धेतल्या हार्दिक 11 या टीमचे टीम ओनर सन्माननीय हरीश दादा पष्ट साहेब यांचे ते शुभागमन होत आहे. शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं माननीय हरीशजी पष्ट साहेब यांचं मी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. शहापूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक, शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि जिजाऊ संघटनेचे शहापूर विधानसभा प्रमुख सन्माननीय हरीशदादा पष्ट साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. शहापूर प्रीमियर लीग 2025च्या या महापर्वाच्या वतीनं शहापूर तालुक्याच्या राजकीय पटलावरील असामान्य नेतृत्व, अफाट संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क ही ज्यांची ओळख त्या सन्माननीय हरीशदादा पष्ट साहेब यांचं मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समवेत आमदार किसन कथोरे मित्रमंडळाचे शहापूर तालुका अध्यक्ष, तमाम युवकांचा बुलंद आवाज माननीय राजेश दादा निमसे साहेब यांचं देखील ते शुभागमन झालेलं आहे. आमदार किसन कथोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष माननीय राजेशदादा निमसे यांचं देखील मी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. लाजवाब गोलंदाजी भावेश पवार मार्फत सलगचे 2 चेंडू त्याने टाकलेत पहिल्या या षटकामध्ये त्याच्या आणि 2 गडी बाद केलेत. अगोदर प्रथमेशचा अडसर दूर केला. खूप चांगला झेल डीप स्क्वेरिश मिड विकेटला सीमारेषेलगत पाहायला मिळाला होता ऋतिक दिवाणेकडून आणि पुढच्याच बॉलवर अप्रतिम यॉर्कर
ज्याच्यावर पायचीच्या रूपात बाद केलंय नवीन बॅटर अनमोलला. हॅट्रिकच्या उंबरट्यावर भावेश पवार. फक्त फलंदाजीमध्येच नव्हे तर गोलंदाजीमध्ये देखील ही स्पर्धा गाजवत आलेला आहे भावेश पवार. 11 धावा फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात ही स्थिती आपण बघतोय. 65 धावांचा पाठलाग करत असताना वेताळ स्वामी संघाची. कमालीचं प्रदर्शन भावेश पवारचं. हुकमाचा एक्का आहे खऱ्या अर्थानं. जेव्हा जेव्हा ज्या संघांसाठी तो खेळलेला आहे त्याने हे कार्य बऱ्याचदा पार पाडलेलं आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे बाळा. पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली होती. 11 धावा आल्या होत्या. पण क्रिकेटच्या खेळामध्ये हेच तर असतं. वेळ बदलायला आणि खेळ बदलायला फारसा वेळ लागत नाही. पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे फलंदाजांना. लांबचा पल्ला गाठायचा आहे. अजूनही 54 धावांची आवश्यकता. जवळपास हा 10वा इन्स्टन्स आहे जेव्हा 2 बॉल्समध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. हॅट्रिक बॉल, सुरेख बॉल होता. स्लीपमध्ये खेळाडू देखील तैनात. विकेट कीपर आणि स्लीप फिल्डरला बीट करून बॉल डिक्लेअर झोनमध्ये. बॅट्समन देखील तिथे बीट होताना दिसलाय. 1 धाव मिळेल 22च्या रूपात. मात्र काय गोलंदाजी होत आहे. आणि अजय सर, सातत्यानं भावेश पवार खरं तर ज्या पद्धतीने आयकॉन म्हणून त्याचं सिलेक्शन केलं, आयकॉन म्हणून संघानं आपल्या संघामध्ये स्थान दिलं शुभ स्मरण स्पोर्ट्स गेरसे संघानं, त्या सगळ्या निर्णयाला उपयुक्त कामगिरी आतापर्यंत केली आहे. ज्या वेळेला भावेश ॲज अ बॅटरची भूमिका बजावत राहिला त्या वेळेला गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. आणि जेव्हा जेव्हा संघाच्या संघनायकानं भावेश पवारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय त्या वेळेला फलंदाजांसाठी यमराज ठरण्याचं काम भावेश पवारनं सातत्यानं केलेलं आहे. तुर्तास व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सन्मान आपण आपल्या शहापूर प्रीमियर लीगच्या वतीने इथे करणार आहोत. शहापूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक, शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि जिजाऊ संघटनेचे शहापूर विधानसभा प्रमुख माननीय हरीशदादा पष्टे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं मी सन्माननीय हेमंतजी निचेते साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शहापूरचे विद्यमान नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि जिजाऊचे विधानसभा प्रमुख हार्दिक 11 या टीमचे संघ मालक सन्माननीय हरीशदादा पष्टे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. शहापूर तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला शहापूरच्या या टेनिस क्रिकेट विश्वाला खऱ्या अर्थानं नाविन्यपूर्णता प्रदान करणारा हा क्रिकेटचा महासोहळा. त्याचबरोबर आजच्या या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं आमदार किसन कथोरे मित्रमंडळाचे शहापूर तालुका अध्यक्ष माननीय राजेश दादा निमसे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी स्पर्धेच्या वतीनं स्पर्धेचे आयोजक माननीय निलेश दादा पाटोळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आमदार श्रीमान किसन कथोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजेश दादा निमसे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. एक अवांतर धाव आहे ते खर्च केली आहे भावेश पवारनं. चेंडूच्या वेगामध्ये फार चांगलं मिश्रण भावेश पवार सातत्याने करत आलेला आहे. क्विकर बॉल्स बहुतेक वेळा त्याने स्टंप्सवर टाकलेत. यावेळेला जोरदार अपील, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. स्लिप फिल्डरनं बॉल अडवलाय, धाव मिळणार नाहीये. याचबरोबर हे षटक होतंय समाप्त. सक्सेसफुल षटक समाप्त केलंय भावेश पवारनं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 14, गडी बाद झालेले आहेत 2. 14ला 2 वेताळ स्वामी. 65 धावांचा पाठलाग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले स्कोअर कंपॅरिझन आपण बघतोय. 2 ओव्हर्समध्ये 19ला 2 अशी स्थिती होती स्मरण 11 संघाची. आणि आता 14ला 2 आपण बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये ऑलमोस्ट सेम स्टार्ट होता, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये यस विकेट गेलेल्या आहेत दोन्ही संघांच्या. पण थोडासा धावांमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतोय. पण प्रथम बॅटिंग करणं आणि धावांचा पाठलाग करणं यामध्ये फार मोठी तफावत असते, फार मोठा फरक असतो. धावांचा पाठलाग करत असताना असं म्हणतात की जर टार्गेट तुमच्यासमोर चांगलं असेल तर जरूर प्रेशर असतं. आणि त्यातल्या त्यात सुरुवातीला जेव्हा धक्के लागतात तेव्हा त्या धक्क्यांतून संघाला सावरणं हे निश्चितच कठीण काम असतं फलंदाजांसाठी. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. उंचपुरा गोलंदाज ओमकार तारमळे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज.
राजेश सर, मगाशी तुम्ही ज्या वेळेला सांगितलं की ऑप्शन अवेलेबल आहेत स्मरण स्पोर्ट्स संघाकडे, पण त्याही पेक्षा कौतुक करावं लागेल त्या ऑप्शनचा पुरेपूर योग्य वेळी वापर करणारा त्यांचा सेनापती संघनायक संदीप दिवाणे. ज्या वेळेला गरज वाटली की तुम्हाला आयकॉन प्लेअरकडनं स्ट्रायकर बॉलर द्यायचा आहे, पहिलं षटक तिथे टाकायचं आहे, त्यावेळेला न झिजकता कोणताही मुलायजा न बाळगता कर्णधारानं भावेश पवारच्या हातात पहिल्या षटकाची जबाबदारी दिली आहे. जिथं आवश्यकता वाटत होती की या सगळ्या ट्रम्प कार्डला थोडंसं बाजूला ठेवावं लागेल, महत्त्वाच्या मोहऱ्यांच्या समोर यांना गोलंदाजी करायला भाग पाडावं लागेल, त्यावेळेला कल्पेशच्या हाती विश्वास खऱ्या अर्थाने त्या खांद्यावर सोपवला गेला. यावेळेला शहापूरचा तेजतर्रार गोलंदाज, त्यावर मात्र जोरदार प्रार फटका बसलाय. चेंडू काही काळ हवेत असेल, क्षेत्ररक्षक तैनात असेल. षटक क्रमांक 3च्या चेंडू क्रमांक 1 वर बसलाय तिसरा हादरा वेताळ स्वामी या टीमला. प्रचंड वेग आणि चांगला बाउन्स, आपल्या हाईटचा नेहमीच चांगला वापर करत आलेला आहे गोलंदाजीमध्ये ओमकार तारमाळे. बॅटवर अक्षरशः बॉल चढला होता, बॅकफुटला जाण्याचा थोडासा प्रयत्न तिथे झाला, मात्र पूर्णपणे बॉडी वेट ट्रान्सफर करता आलेलं नाहीये. टायमिंग चुकलं, लॉंग ऑफमधून फिल्डर आले आणि एक जबरदस्त कॅच. पहिल्याच बॉलवर घवघवीत यश प्राप्त करत असताना गोलंदाज ओमकार तारमाळे बाळा बाद होऊन तंबूत परततोय. अक्षय उर्फ बाळा, फक्त एका धावेचं योगदान त्याला देता आलंय आपल्या टीमसाठी. आणि आता आणखी एक अक्षय आता मैदानामध्ये पोहोचतोय. अक्षय अधिकारी डावाला खिंडार पाडायला सुरुवात केलेली आहे गोलंदाजांनी. त्याची सुरुवात भावेश पवारनं केली मागच्या षटकामध्ये, सलगचे 2 गडी बाद केले आणि आता या षटकामध्ये ओमकारनं देखील पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. मोमेंटम आपण बघतोय सध्या गोलंदाजांकडे आहे आणि हे मोमेंटम बदलण्यासाठी फलंदाजांना काहीसा वेळ खेळपट्टीवर घालवणं गरजेचं आहे. थोडा संयम कदाचित बाळगावा लागणार आहे किंवा काउंटर अटॅक जर येथे पाहायला मिळाला तर जरूर प्रेशर पुन्हा एकदा गोलंदाजी करणाऱ्या स्मरण 11 संघावर ट्रान्सफर होताना दिसेल. ओमकार तारमाळे ज्याची MPL मध्ये निवड झालेली आहे, ईगल ठाणे स्ट्रायकर्स या टीमसाठी तो खेळणार आहे. वेगाने टाकलेला बॉल होता परंतु दिशा भरकटली आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा वाईट बॉल. धावसंख्येत भर पडताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वर. आणखी 50 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. नॉन पॉवर प्लेचं षटक आहे. आपण बघतोय की एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे ऑलमोस्ट बाउंड्री लाईनवर फिल्डर आहे. डीप मिड विकेट लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. स्लोवर बॉल, खूप चांगला चेंजर होता हा. भन्नाट वेग त्याच्याकडे आहे, ते आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. त्याची सध्या चर्चा देखील होते, पण हे स्लोवर बॉल्स जे त्याने डेव्हलप केलेले आहेत, तो जे शिकलेला आहे त्यांचा वापर योग्य वेळेला देखील करताना दिसतोय. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. ओहो, बॅक ऑफ लेंथ, खूप चांगला बाउन्स होता या बॉलमध्ये आणि वेग देखील. अप्रतिम गोलंदाजी. सन्माननीय हरिजी पष्टे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. फलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि निलेशजी मांजे यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक निलेशजी मांजे यांच्याकडून देण्यात येईल. भेदक गोलंदाजी सध्या पाहायला मिळत आहे ओमकार तारमाळेकडून. मात्र हा सुंदर फटका पुल केलाय आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर गोल केलाय. षटकार. अक्षय अधिकारी चांगलं टायमिंग साधत असताना शॉर्ट बॉलचा येथे पुरेपूर फायदा घेतलाय. खरं तर ओमकारची शॉर्ट पिच बॉल त्यांच्यावर मोठे प्रहार करणं एवढं देखील सोपं नाहीये, कारण तो फार वेगानं शॉर्ट पिच चेंडू टाकत आलेला आहे. पण चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना, लवकर लेंथला पिक करत असताना आणि थोडासा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारलेला फटका आहे, त्याच्यामुळेच हे देखील कळतंय की किती लवकर लेंथ पिक केली होती आणि किती चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना हा पुल शॉट त्याने खेळलाय. षटकार येतोय. संघाची धावसंख्या मुसंडी मारताना 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. रंगतदार सामन्याची अपेक्षा आहे, कारण अखेर ह्या सामन्यातून जिंकणारा संघ हा फायनलमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळेच शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघ करताना दिसत आहेत. हो, व्हॉट अ बॉल, काय रिप्लाय आहे. त्रिफळा उद्ध्वस्त. मागच्या बॉलवर षटकार,
या बॉलवर दांडीगोल. जबरदस्त कमबॅक ओमकार तारमळेकडून पाहायला मिळाले. शॉर्ट बॉलवर षटकार आला होता आणि त्याचा एक प्रकारे त्याने रिव्हेंज घेतलेला आहे असं म्हणता येईल. स्लाइटली फुलर लेंथ बॉल, अगदी डाव्या यष्टीच्या रोखाने टाकलेला हा चेंडू होता. ऑफ स्टिक कडे जात असताना ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र पायांच्या मागून काम तमाम झालंय फलंदाज अक्षय अधिकारीचं. अक्षयनं एक मोठा फटका खेळून जरूर दाखवून दिलं होतं की त्याच्यामध्ये चांगली क्षमता आहे आणि चांगली इनिंग्स तो खेळू शकतोय, परंतु नाही, तसं करू दिलेलं नाहीये गोलंदाज ओमकारनं. ओमकारच्या खात्यात आणखी एक यश आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 गडी त्याने बाद केलेत. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल तिसऱ्या ओव्हरमध्ये. 21 धावा फलकावर आहेत. तब्बल 4 फलंदाज माघारी परतलेत. डावाला स्थिरता देणं फार गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये. 65 धावांचा पाठलाग सुरू आहे, पण ज्या विकेट्स सातत्याने जाताना दिसत आहेत त्याच्यामुळेच संघ अडचणीत सापडताना दिसतोय. वेताळ स्वामी स्पर्धेचा उद्घाटनीय सामना काल याच संघाने जिंकला होता. धन्वी स्पोर्ट्सला पराभूत करत असताना तदनंतर आणखी एक मॅचमध्ये विजय मिळवला होता. लो स्कोरिंग मॅच 43 धावा डिफेंड करत असताना. जबरदस्त बॉल आहे. भूषण गोळेकरिता अपील देखील होतं लेग बिफोरसाठी, मात्र पंचांचा स्पष्ट नकार आलाय. फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी, अप्रतिम नेत्रदीपक धारदार गोलंदाजी आणि जबरदस्त षटकाची येथे समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय 21, 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकांचा खेळ अजूनही व्हायचा आहे या मॅचमध्ये. 24 चेंडू 24 बॉल्समध्ये 44 धावांची आवश्यकता, अर्थात प्रति षटक 11ची सरासरी गाठायची आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करताना दिसत आहेत. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये भावेश पवारची कौतुकास्पद फलंदाजी आपण बघितली. सुरुवातीचे फलंदाज विशेष काही योगदान देऊ शकले नव्हते. पवननं सुरुवात तर चांगली केली होती. एक चौकार एक षटकार पहिल्या 3 बॉलमध्येच त्याने ठोकला होता, मात्र 11 धावा बनवून तो बाद झाला. तदनंतर 6 धावांचं योगदान कल्पेश जाधवनं दिलं होतं, तो देखील लवकर बाद झाला. वासुदेवला देखील विशेष काही करता आलं नाहीये. ऋतिक 4थ्या क्रमांकावर आला होता, तो देखील लवकर बाद झाला. परंतु भावेश पवार जो 5व्या क्रमांकावर आला होता, इन्फॉर्म बॅटर, आणि इन्फॉर्म बॅटर कसा असतो त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळालं. 29 धावांची अफलातून खेळी साकारली. त्याच्याच खेळीच्या जोरावर पुन्हा एकदा 60+ धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे स्मरण 11 संघानं. आणि या स्पर्धेमध्ये 4ही सामन्यांमध्ये आपण बघितले स्मरण 11 संघाला प्रथम बॅटिंग करत असताना धावांचा पाठलाग त्यांनी एकाही मॅचमध्ये केलेला नाहीये. गोलंदाजी आक्रमण फार धारदार आहे, त्यामुळेच प्रथम बॅटिंग करणं त्यांना ते आवडत देखील आलेलं आहे. काही सामन्यांमध्ये यस आपण बघितलं आहे की टॉस त्यांनी गमावला तरी देखील त्यांना बॅटिंगच मिळाली आणि हे त्यांच्यासाठी फायदेशीर देखील ठरलेलं आहे. चला, ड्रिंक्स ब्रेक होता. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झाला आणि पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत आहे. शहापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये स्पर्धेची शेवटची रात्र आहे. 24 चेंडू आणि 44 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय या मॅचमध्ये. पवन केणे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाजीमध्ये आणखी एक बदल आपण बघतोय. गोलंदाजांना रोटेट केलं जात आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. गोलंदाजीची सुरुवात कल्पेश जाधवने केली होती. 11 धावा त्याने खर्च केल्या. तदनंतर मात्र भावेश पवार आला. 3 धावा देत 2 गडी बाद केले आणि त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत असताना ओमकारला आपण बघितलं, त्याने देखील 2 गडी बाद केलेत फक्त 7 धावा खर्च करत असताना. सध्या खेळपट्टीवर फलंदाज भूषण गोळे आणि जितेश खारीक. जितेश खारीक सलामीला आलेला आहे खेळण्यासाठी. अजूनही खातं उघडलेलं नाही, फक्त 2च चेंडू फेस केलेत. पवन केणे काल भरपूर चर्चेत राहिला होता पवन. सुपर्ब डिलिव्हरी, वेगानं बॉलला बाहेर काढलंय टप्पा पडल्यानंतर. पवनच्या बोटांमध्ये देखील जादू आहे आणि काल ऑलमोस्ट 2 धावा त्याने डिफेंड केल्याच होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेला तो एक अविस्मरणीय असा सामना.
खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला तडकावत असताना स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव येथे मिळेल. धावफलक हालता ठेवणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं खरं तर जितेश करताना दिसतोय आणि तो त्याचा नैसर्गिक खेळ देखील आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळणं फार क्वचित त्याच्याकडून पाहायला मिळालेलं आहे. पण भूषण गोळे हा महत्त्वाचा खेळाडू आहे. ऑल इंडिया आयकॉन, ऑलरेडी एक आयकॉन प्लेअर बाद झालेला आहे प्रथमेश म्हात्रे. त्याच्यामुळेच भूषणच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे आणि संघाला सावरण्याचा प्रयत्न इथे भूषण गोळे करू शकतोय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. जबरदस्त खमालीचा बॉल होता हा. भन्नाट वेग आणि बरोबर पॉपिंग क्रीजमध्ये टप्पा. यॉर्कर उजव्या यष्टीच्या बाहेरचा यॉर्कर. बॅट खाली येण्या अगोदरच बॉल विकेट कीपरच्या दिशेनं जाताना दिसला. अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज टिचून मारा करताना दिसतोय मागच्या 3 षटकांमध्ये. आणखी एक सुंदर बॉल अपील आणि यस पंचांनी उचलून धरलंय अपील. फलंदाज बाद. बिग ब्लो. भूषण गोळीच्या खेळीचा अंत झालाय. भूषणकडून भरपूर आशा अपेक्षा होत्या, मात्र त्या अपेक्षांचा भंग होत असताना 5वा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. वीस चेंडू आणि 43 धावा असं समीकरण आहे आता या मॅचमध्ये. मॅचमध्ये सध्याच्या घडीला आपण बघायला गेलो तर कुठेतरी स्मरण 11 संघ थोडासा पुढे दिसतोय, कारण 5 मोहरे त्यांनी टिपलेले आहेत आणि सध्या 4थं षटक प्रगती पथावर आहे. मोमेंटम पूर्णपणे गोलंदाजांच्या बाजूने आहे. ते मोमेंटम बदलावं लागणार आहे फलंदाजांना. त्यासाठी काही चांगले फटके येणं गरजेचं आहे किंवा एखादी चांगली पार्टनरशिप, परंतु पार्टनरशिप्स होताना दिसत नाहीत. झटपट गडी बाद होत आहेत. नवीन बॅट्समन भावेश विशे विशेष कामगिरी करावी लागणार आहे, जशी काल त्याने पहिल्याच मॅचमध्ये करून दाखवली होती गोलंदाजीमध्ये. डबल विकेट मेडन. पण चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये त्याची चुणूक आपण बघितले, फलंदाजीमध्ये चांगलं कार्य त्याला करणं अजूनही बाकी आहे या स्पर्धेमध्ये. ओव्हरची कडा लागली आहे. विकेट कीपर जज करतोय. सॉफ्ट डिसमिसल. भावेश पवारने चूक केलेली नाहीये. आणखी एक विकेट पवनच्या खात्यामध्ये. अक्षरशः वाताहत होताना दिसते. 65 धावांचा पाठलाग करत असताना वेताळ स्वामी संघाची या मॅचमध्ये. धक्का क्रमांक 6. फक्त 22 धावा फलकावर. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. भावेशला काहीही योगदान देता आलेलं नाही आपल्या टीमसाठी. 0वर बाद होतोय. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पवनची गोलंदाजी आपण बघायला गेलो तर जास्त उंचपुरा तो खेळाडू नाहीये, पण हायाम बॉलिंग ॲक्शन आहे आणि यस खांदे त्याचे मजबूत आहेत. खांद्यांचा चांगला वापर तो करत आलेला आहे गोलंदाजीमध्ये. त्यामुळेच जेव्हा लेंथ बॉल्स त्याने टाकलेले आहेत त्याचे चेंडू थोडेसे वळतायत देखील आणि वेग देखील चांगला मेंटेन केलेला आहे. फार संथ गतीनं चेंडू स्पिन करण्याचा प्रयत्न नाही आहे. थोडे वेगानं चेंडू कट करण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि बाउन्स चांगला प्राप्त करतोय. त्यामुळेच खेळणं थोडंसं अवघड राहिलंय फलंदाजांसाठी. शॉर्ट बॉल यावेळेला पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर सज्ज. डीप स्क्वेअर लेगला. आणखी एक विकेट आणि याचबरोबर हॅट्रिक. पवन केने पहिला गोलंदाज ठरलाय शहापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये ज्याने पूर्ण केली हॅट्रिक. या अगोदर जवळपास 10 ते 11 गोलंदाजांकडे संधी आल्या होत्या, ज्यांनी 2 बॉल्स मध्ये 2 गडी सलग बाद केले होते, परंतु हॅट्रिक कोणालाही पूर्ण करता आली नव्हती. पवनने मात्र ते काम करून दाखवलेलं आहे. A1 पवन. हॅट्रिक बॉलवर बाद होणारा फलंदाज हर्ष निराश पावलांनी तंबूत परततोय. शॉर्ट बॉल मिळाला होता, त्याच्यावर तुटून पडण्याचा प्रयत्न पुल केला, परंतु फटक्यावर फारसं नियंत्रण पाहायला मिळालं नाही. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर सज्ज करण्यात आला होता, सेट करण्यात आला होता आणि बरोबर जाळ्यात मासा अडकलाय. कमालीची कामगिरी ह्या मॅचमध्ये आपण बघतोय. स्मरण 11 गिरसी संघाची. आता हा संघ विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय आणि या मॅचमध्ये विजय मिळवणं म्हणजेच फायनलचं तिकीट कन्फर्म करणं आहे. 7 फलंदाज बाद.
अतिशय दयनीय अवस्था. 22 धावा फलकावर आहेत. 18 चेंडू आणि 43 धावा हे समीकरण. भावेश पवार त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आणि आता फलंदाजीसाठी नवीन बॅट्समन जो नॉन स्ट्रायकर सेंडला आहे. जितेशकडे स्ट्राईक. पहिला बॉल वाईड. 18 चेंडू 42 प्रतिषटक 14ची सरासरी गाठायची आहे. मात्र फक्त 3 विकेट्स शिल्लक आहेत. नवीन बॅटर आदित्य नॉन स्ट्रायकर सेंडला. जितेश सलामीवीर, परंतु जितेशला देखील इतर फलंदाजांची साथ हवी आहे. मोठे फटके आता खेळावे लागतील. प्रयत्न होतोय. बॉल हवेत आहे. स्लीप फिल्डरच्या डोक्यावरून काळ्या पडद्यावर जाऊन धडकलाय. अर्थातच डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव येथे मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. पहिलं षटक आपण जर बघितलं तर त्यानंतर मात्र पहिला गडी बाद झाल्यानंतर प्रथमेश म्हात्रे बाद झाल्यानंतर पूर्णपणे घसरगुंडी उडालेली आहे. या डावामध्ये वेताळ स्वामी संघाची डावाला स्थिरता अजिबात मिळालेली नाही. दुरून खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा बॅटच्या आउटसाइड एज गॅपमध्ये बॉल चालला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव येथे मिळाली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु निशाणा चुकलाय. खूप चांगलं नियंत्रण गोलंदाजांनी दाखवलंय. ॲट विल जसे चेंडू डिलिव्हर करायचे जिथे टाकायचे तिथेच टाकले जात आहेत. काही वेळेला आपण बघतोय की गोलंदाजाला टाकायचे असतात एकीकडे आणि बॉल जातात दुसरीकडे. नियंत्रणाचा अभाव असतो परंतु ह्या इनिंग्समध्ये नियंत्रित गोलंदाजी झालेली आहे. बघा त्याच परफेक्ट एक्झाम्पल. कुठे बॉल टाकायचा होता आणि तिथेच टाकलाय. परफेक्ट यॉर्कर आणि एचटी उद्ध्वस्त. फलंदाज बाद. ग्रेट पीस ऑफ बॉलिंग बाय भावेश पवार. भावेश पवारला मिळणार आहे 3रं यश. जितेश बाद होऊन तंबूत परततोय. 8वा धक्का लागलाय वेताळ स्वामी संघाला. वेताळ स्वामी संघ आता पराभवाच्या छायेत जाताना दिसतोय या मॅच मध्ये. 25-8. भावेश पवारच्या मागच्या ओव्हरमध्ये देखील मी उल्लेख केला होता की जेव्हा त्याला क्विकर बॉल टाकायचे असतात तेव्हा मात्र तो एष्ट्यांचा वेध घेण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि चेंडू जेव्हा वळवण्याची गरज असते तेव्हा मात्र स्लाइटली आउटसाइड ऑफ गोलंदाजी त्याने केलेली आहे. शेवटचे 2 विकेट शिल्लक. आडव्या बॅटनं लॉफ्ट करायचा होता परंतु बॅटच्या भरपूर आतमध्ये लागलाय. स्वतः गोलंदाज भावेश पवारनं बॉल फील्ड केलाय. डॉट बॉल येतोय. फलंदाजांनी सपशेल नांगी टाकलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. रोशन ऑन स्ट्राईक. एक स्लिप तैनात. आणखी एक परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा काठ्या काढल्यात. फलंदाज बाद. व्हाट अ प्लेयर इज भावेश पवार. फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी. प्रत्येक मॅच मध्ये त्याची बॅट बोललेली आहे आणि आता गोलंदाजीमध्ये बघतो आपण या मॅच मध्ये 4 फलंदाज तब्बल गारद केलेत. एष्ट्यांचा सातत्यानं वेध घेत असताना गोलंदाजीमध्ये भावेश पवार. प्राइड ऑफ भिवंडी क्रिकेट. दोन्ही आयकॉन प्लेयरचा खेळ अप्रतिम राहिला या मॅच मध्ये. पवनने देखील 11 धावा बनवल्या आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये हॅट्रिक त्याने आपल्या नावावर केली आहे. भावेश पवार 29 धावांचं योगदान आणि आता 4 फलंदाज आतापर्यंत बाद केलेत. 5 देखील तो कंप्लीट करू शकतोय. फक्त 6 धावा आतापर्यंत आपल्या स्पेलमध्ये भावेश पवारनं खर्च केल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे भावेश पवारचा आणि शेवटची विकेट देखील आता बाकी आहे. अर्थात शेवटची जोडी खेळपट्टीवर. सर्व बाद होण्याचा धोका उद्भवतोय. पराभवाच्या गर्द छायेत वावरताना दिसतोय वेताळ स्वामी संघ आणि विजयाच्या उंबरठ्यावर टीम स्मरण 11 गिरसी. ओहो फुल टॉस. येथे नियंत्रणाचा थोडासा अभाव होता मात्र फलंदाजाला जास्त काही फायदा घेता आलेला नाहीये. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर सक्सेसफुल षटकाची आणि सक्सेसफुल स्पेलची समाप्ती करत असताना भावेश पवार 2 ओव्हर्स 6 धावा खर्च केल्या आणि 4 गडी बाद केले. षटक क्रमांक 5चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फक्त 25 9 गड्यांच्या मोबदल्यात.
यानंतरचा सामना अर्थातच चालू सामन्यातील पराभूत होणारा संघ हा धन्वी स्पोर्ट्स शहापूर या संघाविरुद्ध खेळेल. 2-2 षटकांची ती लढत असेल आणि 2-2 षटकांच्या सामन्यांमध्ये आम्ही आज सुरुवातीलाच नियम स्पष्ट केले होते की दोन्ही आयकॉन प्लेयर्स गोलंदाजी करू शकत नाहीत. एक षटक आयकॉन प्लेयरचा असेल आणि एक षटक हे शहापूरचा खेळाडू टाकणार आहे. फलंदाजीमध्ये जरूर दोन्ही आयकॉन तुमच्या सलामीला तुम्हाला पाठवायचे असतील तर ती मुभा तुमच्याकडे असेल. आणि 2-2 षटकांच्या सामन्यांमध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं देखील राहणार आहे. स्लोवर डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू होता. फलंदाजाला सुरुवातीला वाटलं की वेगवान बॉल येतोय, पिक करू शकला नव्हता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता, सोडून दिला. डॉट बॉल येतोय. औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि फायनलमध्ये पोहोचण्याच्या तयारीत आहे स्मरण 11 गिरसी संघ. ऋतिक दिवाणे पुढचा बॉल घेऊन, क्विकर बॉल होता, यावेळेला आतमध्ये आणलाय परंतु लाईन थोडीशी भरकटली गेली. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. समीकरणचा आपण विचार केला तर फक्त 11 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. सामना कुठल्याही क्षणाला फिनिश होऊ शकतो कारण शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे आणि ऋतिकचा तो प्रयत्न असेल ही शेवटची विकेट प्राप्त करण्याचा. सुरुवातीपासून स्लीप तैनात करण्यात आलेली आहे. यावेळेला मोठा फटका आहे. खाऊ कॉर्नरला क्लिअर करतोय बॉल. व्हॉट अ शॉट. 6 धावा षटकार. आदित्य तारमाळेच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार. थोडासा पाठीमागे टाकलेला बॉल होता. बॅकफुटला वजन घेत असताना आडव्या बॅटचा प्रहार केला आणि तिकडे आपण बघतोय की खाऊ कॉर्नर डीप मध्ये तिकडे फिल्डर उपस्थित होता मात्र त्याची तमा न करता क्लिअर केलं त्या फिल्डरला. हा बॉल चांगला आहे. स्लोवर बॉल. चेंडूचा वेग कमी करत असताना बॉलिंग ॲक्शनमध्ये फारसा काही विशेषतः आर्म स्पीडमध्ये फारसा काही फरक दिसत नाहीये आणि त्यामुळेच स्लोवर बॉल स्पिक करणं ऋतिकचे थोडंसं कठीण आहे फलंदाजांसाठी. मोठे फटके सातत्याने येत राहिले तर यस इथून देखील सामन्यामध्ये मजा येऊ शकते. पुन्हा एकदा उडवलाय बॉल. डीप मिड विकेटला फिल्डर पुढे सरसावतोय. पवन खेणे ग्रेट कॅच आणि याचबरोबर संघ सर्व बाद होत असताना वेताळ स्वामी स्मरण 11 गिरसी संघानं हा सामना जिंकलाय. फार मोठ्या फरकानं विजय मिळवला आणि संघ धडकलाय फायनलमध्ये. शहापूर प्रीमियर लीग 2025च्या फायनलमध्ये मजल मारणारा धडक देणारा पहिला संघ स्मरण 11 गिरसे. खूप खूप अभिनंदन टीम स्मरण स्पोर्ट्स गिरसे. वेताळ स्वामी संघ